ज्या दोन भावंडांकडे लहानपणी साधी सायकल नव्हती, आज त्यांच्या दारात 22 फुटी गाड्यांचा ताफा उभा आहे. लोक हिनवायचे, बाप ड्रायव्हर आहे, पोरं काय दिवे लावणार. पण कापसेगावच्या सचिन आणि अशोक गोलार या दोन वाघांनी गरिबीतून उठून असं साम्राज्य उभं केलं. आज संपूर्ण गाव त्यांच्याकडे अभिमानाने पाहतंय. वय अवघं 3री-5वीच्या चुलत्यानी आणि आजोबांनी घरातून वेगळं काढलं. वडील ड्रायव्हर होते, परिस्थितीने खचून ते व्यसनाच्या आहारी गेले. घरात 18 दारिद्र्य आणि राहायला बेश्रमाचं कुडा आणि पत्र असलेलं साधं घर. एक वेळ अशी होती की घरात खायला दाना नव्हता. सगळं जग दिवाळीच्या आनंदात होतं, पण या माऊलीच्या घरात पोरांना लाडू खायला तर सोडा, साधा सामान आणायलाही दमडी नव्हती. त्या काळात गावाकडे 30 रुपये रोज मिळायचा, पण शेजारच्या गावात 5 रुपये जास्त मिळतात म्हणून फक्त 5 रुपयासाठी ही माऊली 5 किलोमीटर पायी चालत मजुरीला जायची. आई दिवसभर रक्ताचं पाणी करायचे, घाम गाळायची आणि संध्याकाळी त्या पैशातून जेव्हा घरात सामान यायचं तेव्हा कुठे या लेकरांच्या ताटात घास यायचा. कसे शिक्षण पूर्ण झालं तेव्हाच वडिलांचा पाय मोडला. ज्या हाताने कधी ऊस पाहिला नव्हता ती दोन कवळी भाऊ भर उन्हात ऊसाच्या फडात कोयता घेऊन उतरली. रक्ताचं पाणी केलं पण डगमगली नाही. मोठ्या भावाने नोकऱ्या लाताडल्या, कारण त्यांच्या मनात एकच धून होती, ज्यांनी ड्रायव्हरची पोरं म्हणून हिनावलं त्यांना स्वतःचं साम्राज्य निर्माण करून दाखवायचं. गुरुदेव काशीनाथ महाराज आणि नागनाथ देवस्थान यांच्या अथांग कृपेने आणि यांच्या जिद्दीतून जन्म झाला JK रोड लाईन्सचा. ज्या घरात कधी बेश्रमाच्या कुडातून गरिबी डोकावली, आज तिथेच गोलार भावांनी गावाकडे स्लॅबचं मोठं दिमागदार घर बांधले. आज ताफ्यात 5 गाड्या आहेत, स्वतःची 4 व्हीलर आहे, आयलानगर मध्ये हक्काचं घर आहे आणि 22 फुटी आयशरचा तापा रस्त्यावर दिमाखात धावतोय. स्वप्न इथंच थांबले नाहीत. पुढच्या वर्षी सीजनला 1.25 कोटीचं शुगर क्रेन हार्वेस्टर मशीन येतंय. सचिन आणि अशोक गोलार फक्त नावे नाहीत तर कष्टाने मिळवलेला सन्मान आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, तुमची सध्याची परिस्थिती तुमचं भविष्य ठरू शकत नाही, तुमची जिद्द ठरवते. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलंय त्यांना उत्तर देण्यासाठी स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवा. ही कहाणी तुम्हाला आवडली असेल तर जिद्द कमेंट करा आणि अशा संघर्षातून उभा राहिलेल्या मित्राला हा व्हिडिओ नक्की पाठवा. मी आबा पुन्हा येईल अशीच एक प्रेरणादायक गोष्ट घेऊन. तोपर्यंत नशिबाचे चाक फिरवत राहा. जय महाराष्ट्र.